महायुतीची सोमवारी पुन्हा एकदा दिल्लीत बैठक होणार आहे। महायुतीतील जागा वाटपाचा पेच हा अद्यापही कायम आहे। शिवसेना राष्ट्रवादीची वाढीव जागांच्या मागणीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी ठाम आहे, तर दिल्लीतील चर्चेनंतर ही जागा वाटप मात्र अद्यापही रखडलेलं आहे। तर भाजप नेत्यांनी शिवसेनेला 10 ते 11 तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 4 ते 5 जागा ही देण्याची तयारी दाखवली आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीतील जागा वाटपावर मात्र तोडगा निघू शकलेला नाही। दिल्लीतील चर्चेनंतर ही जागा वाटप मात्र रखडलेले आहे। महायुतीची सोमवारी पुन्हा दिल्लीमध्ये बैठक होणार आहे, त्यामुळे या सोमवारच्या म्हणजे उद्याच्या बैठकीमध्ये तरी तोडगा निघेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नेमकं जागा वाटपाचा या तिन्ही पक्षांचा फॉर्म्युला काय असेल, कुठल्या पक्षाला किती जागा दिल्या जातात, काही मतदारसंघात जो पेच निर्माण आहे, काही मतदारसंघात तर तिन्ही पक्षांनी दावा केलाय, त्यामुळे हे सर्व पेच या दिल्लीतील बैठकीनंतर सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं। दिल्लीतील चर्चेनंतर ही जागा वाटप मात्र रखडल्या, त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी हे वाढीव जागांवरती ठाम आहेत। खरं तर शिवसेना शिंदे गटाला 10 ते 12 जागा मिळतील अशी शक्यता आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकेरी जागेवर समाधान मानावं लागलं, त्यांना 4 ते 5 जागा मिळतील। त्यामुळे आगामी काळात या जागा वाटपासंदर्भात काय तोडगा या महायुतीकडून काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।